निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदू महेशगिरी प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय। पीडित महिलेनं भोंदू महेशगिरी विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनं लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल केला। लासलगाव पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं ही तक्रार मागे घेण्यात यावी यासाठी समितीचे कृष्णा चांदगुडे यांना भोंदू महेशगिरी यांच्या नातेवाईकांनं पैशाचा आमिष देण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर कृष्णा सांगळे यांनी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। नाशिकच्या निफाडमधील भोंदू महेशगिरी काकडे याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा मागे घेण्यासाठी आमच्यावर या भोंदू बाबाच्या संबंधितांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला। आम्हाला पैशाच्या स्वरूपात लाच देण्याचे त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतो। लाच घेणे जसा गुन्हा आहे तसं देणे पण गुन्हा आहे। त्यामुळे या भोंदूच्या नातेवाईकांच्या आणि संबंधितांच्या विरोधात आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे।